डोंबिवलीच्या शोभा यात्रेत अनेक विविध सामाजिक विषयांचे संदेश देणारे चित्ररथ सामील होतात आणि विविध माध्यमातून अनेक सामाजिक संदेश दिले जातात आणि त्यातलाच हा आगळावेगळा एक संदेश आहे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठीचा, स्त्री भ्रूण हत्येला विरोध करण्यासाठीचा, कुणी मुलगी देता का मुलगी अशा आशयाचे हे सगळे फलक जे आहेत ते लावलेले आहेत। शिवाय आज मुलीचा जीव घोटून उद्या सून आणाल कुठून अशा पद्धतीचा सवाल या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। काय नेमका संदेश आहे आणि काय उद्देश आहे? आमचं मुलीची हत्या आपल्या भारत देशात होत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही ही शोभा यात्रा काढलेली आहे। आज आपल्या देशात मुलीकन्याच्या स्त्रियांचा भारी हत्या होत आहे। आज जर तरुण मुलांना जर अशी परिस्थिती आली तर कोण मुलगी देईल ह्या हेतूने आम्ही ही यात्रा काढली। या ठिकाणी भरपूर संख्येने आपल्याला महिला ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत, ज्या हा संदेश देत आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, वेगवेगळे फलक तुम्ही या ठिकाणी लावलेले आहे, काय नेमका संदेश देत? मुलगी वाचली तरच मुलांना मुलगी भेटणार, मुलीला जर हे केलं मारलं तर मुलांना मुलगी देणार कोण? त्यासाठी मुली वाचवण्यासाठीच आम्ही हा हे केलेला आहे। त्याच्यापुढे मुलीला कधीच मारण्यात नाही यावं आणि असं वय येऊ नये की आपल्याही मुलांवरती हीच वेळ येऊ नये म्हातारे होऊन लग्न करण्याची, म्हणून वरात काढलेली आहे। तूही याच्यात सहभागी झालेली आहेस, काय सांगशील? जसा म्हणजे मुलगी आणि मुलगा दोघांनाही समान वागणूक मिळाली पाहिजे। मुलींना कमी लेखू नये। आज मुलगी देखील तेच करते जे एक मुलगा करतो। तर मुली आणि मुलांना समान वागणूक द्या आणि बेटी बचाव जो संदेश आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून डोंबिवलीकर देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश भालेरावसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।